हाय स्टुडंट, रोटेशनल डायनॅमिक्स आपला हा लेसन आपण पाहत आहे आणि या लेसनमध्ये आजचा आपला 6वा लेक्चर आणि आज आपण पाहणार आहे सेंट्रिपिटल फोर्स वेक्टर एफसीपी. ओके, सेंट्रिपिटल फोर्स आपण दाखवू कशाने? वेक्टर एफसीपी ने. सीपी स्टँड फॉर सेंट्रिपिटल. तर मग सेंट्रिपिटल फोर्स हा एकतर ऍक्ट होणार आहे सर्क्युलर मोशन मध्ये, मग त्यात यूसीएम सुद्धा असेल किंवा मग नॉन यूसीएम सुद्धा असेल. आपण बघू सेंट्रिपिटल फोर्स इन यूसीएम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपिटल फोर्स समजा असेलच. नॉन यूसीएम मध्ये सुद्धा सेंट्रिपिटल फोर्स असणारच आहे, पण आपण पर्टिक्युलरली बघू इन यूसीएम. सो सेंट्रिपिटल फोर्स याचं गरज काय आहे? सेंट्रिपिटल फोर्सचं यूसीएम मध्ये गरज काय असेल, किंवा मग सेंट्रिपिटल फोर्स मध्ये काय होणार आहे, ऑब्जेक्टच्या मोशन मध्ये काय इफेक्ट होणार आहे, किंवा त्याची वेलोसिटी मध्ये काय इफेक्ट होणार आहे. मग सेंट्रिपिटल फोर्स याची मॅग्निट्यूड काय असेल? फोर्स आहे तो वेक्टर आहे, त्याची मॅग्निट्यूड काय असणार आहे, त्याची डायरेक्शन काय असणार आहे, किंवा मग त्याचे फॉर्म्युलेज वगैरे काय असणार आहे, हे सगळं आपल्याला यामध्ये बघायचं आहे. पण ते पाहण्याआधी काही आपलं बेसिक कन्सेप्ट आहे ते पाहू आपण, त्यावेळी डिस्कस करू आपण. तर इनर्शिया आपल्याला सुरुवातीला आपण इथं पाहायचं आहे इनर्शिया म्हणून एक आपली कन्सेप्ट असते फिजिक्स मधली, इनर्शिया. मग इनर्शिया म्हणजे काय असते? इनर्शिया म्हणजे काय असतं पाहायचं आहे. समजा हा एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादा हा ऑब्जेक्ट आहे आणि हा सपोज रेस्ट मध्ये आहे. एखादा ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट कसा रेस्ट मध्ये आहे. ओके, आता ह्या ऑब्जेक्टची ही झाली स्टेट ऑफ रेस्ट. तर ही जी स्टेट ऑफ रेस्ट आहे ही स्टेट ऑफ रेस्ट ही कंटिन्यू राहणार आहे. हा जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टची किंवा समजा एखादा पार्टिकल असेल, ऑब्जेक्ट असेल, फिजिकल ऑब्जेक्ट, ओके, फिजिकल रिअल ऑब्जेक्ट, तर त्याची काय असते? त्याची असते एक प्रॉपर्टी असते. आणि ती प्रॉपर्टी कशी असते की तो काय करेल, त्याची जी स्टेट ऑफ रेस्ट असेल तर ती स्टेट ऑफ रेस्ट तो कंटिन्यू करेल. हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट ऑटोमॅटिकली त्याची पोझिशन चेंज करणार नाहीये, ऑटोमॅटिकली स्टेट चेंज करणार नाहीये. मला काय करावं लागेल, ह्या ऑब्जेक्टवरती काहीतरी एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावा लागेल, तेव्हा त्याची काय याची जी स्टेट आहे ती चेंज होणार आहे. पण ते ऑटोमॅटिकली त्याची स्टेट चेंज होणार नाहीये. म्हणजे मग आता ऑब्जेक्टची ही जी प्रॉपर्टी असते की स्वतःची जी स्टेट ऑफ रेस्ट आहे किंवा जी स्टेट आहे ती स्टेट कंटिन्यू करण्याची ही प्रॉपर्टी, तर ह्या प्रॉपर्टीला म्हणतो आपण ऑब्जेक्टचा इनर्शिया. ओके, मग प्रत्येक ऑब्जेक्टचं काय असते? इनर्शिया असते. तर ती काय करेल, तो स्वतःची स्टेट कंटिन्यू करेल. हा जर रेस्ट मध्ये असेल, ऑब्जेक्ट जर रेस्ट मध्ये असेल तर तो रेस्ट मध्येच राहणार. तो रेस्ट मध्ये राहणार कुठपर्यंत? until and unless it is acted by an external unbalanced force. जिथपर्यंत एखाद्या बॉडीवरती आपण एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स आपण अप्लाय करणार नाही, तिथपर्यंत ती बॉडी स्वतःची जी स्टेट आहे ती स्टेट कंटिन्यू करणार आहे. ती त्याची स्टेट काय करेल? स्टेट कंटिन्यू करेल, कंटिन्यूस. ओके, जी बॉडी आहे ती बॉडी काय करेल, त्याची स्टेट असेल, रेजची स्टेट असेल तर ती स्वतःची जी स्टेट आहे ती स्टेट कंटिन्यू करेल कुठपर्यंत? until and unless it is acted upon by an external unbalanced force on it. आणि ही जी प्रॉपर्टी असते, मग बॉडीची ही जी प्रॉपर्टी आहे, ह्या प्रॉपर्टीमध्ये आपण बॉडीचा इनर्शिया. ओके, आता ही झाली स्टेट ऑफ रेस्ट झाली. मग जर ऑब्जेक्ट जर समजा रेस्ट मध्ये असेल तर रेस्ट स्टेट कंटिन्यू करणार आहे. पण एक दुसरी पण स्टेट असेल ऑब्जेक्टची, तर ती असते मोशनची स्टेट. समजा हा जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट कसा मोशन मध्ये आहे. मग जेव्हा समजा ऑब्जेक्ट हा समजा मोशन मध्ये असेल, एखादा ऑब्जेक्ट आहे आणि हा सपोज हा मूव्ह होत आहे, आणि हा मूव्ह कसा होत आहे? हा मूव्ह होत आहे ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मध्ये. सपोज एक ऑब्जेक्ट आहे, तो काय होत आहे? मूव्ह होत आहे स्ट्रेट लाईन मध्ये. ओके, स्ट्रेट लाईन मूव्ह होत आहे आणि मूव्ह होताना त्याची जी वेलोसिटी असेल, ओके, ऑब्जेक्ट हा मूव्ह होत आहे, त्याची काय असेल? वेलोसिटी असेल. तर हा जो ऑब्जेक्ट आहे स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत आहे आणि त्याची वेलोसिटी कशी आहे? युनिफॉर्म आहे, सारखी आहे, विथ युनिफॉर्म वेलोसिटी. ओके, ऑब्जेक्ट आहे मूव्हिंग स्ट्रेट अलॉंग द स्ट्रेट लाईन, मूव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन विथ युनिफॉर्म वेलोसिटी. बघ, जर समजा एखादा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत असेल, युनिफॉर्म वेलोसिटी मूव्ह होत असेल, वेलोसिटी युनिफॉर्म आहे म्हणजे सारखी आहे, म्हणजे कॉन्स्टंट आहे. ओके, वेलोसिटी कॉन्स्टंट आहे पण वेलोसिटी वेक्टर आहे. म्हणजे बघ, पूर्ण वेलोसिटी वेक्टर कॉन्स्टंट आहे. वेलोसिटी युनिफॉर्म म्हणजे काय? पूर्ण वेलोसिटी वेक्टर कॉन्स्टंट आहे. आणि पूर्ण वेलोसिटी वेक्टर कॉन्स्टंट म्हणजे त्याची मॅग्निट्यूड सुद्धा कॉन्स्टंट. वेलोसिटीची मॅग्निट्यूड ही सुद्धा कशी? कॉन्स्टंट. आणि दुसरी काय? तर वेलोसिटीची डायरेक्शन सुद्धा कॉन्स्टंट. वेलोसिटीची डायरेक्शन सुद्धा कशी? कॉन्स्टंट. ह्या दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट. वेलोसिटीची मॅग्निट्यूड सुद्धा कॉन्स्टंट आणि वेलोसिटीची डायरेक्शन सुद्धा कशी? कॉन्स्टंट. तेव्हा ती वेलोसिटी काय होणार आहे? कॉन्स्टंट होणार आहे, युनिफॉर्म होणार आहे.
ओके, तर मग आता जर समजा आपण म्हटलं की वेलॉसिटीची मॅग्नेट कॉन्स्टंट आहे, वेलॉसिटी डायरेक्शन कॉन्स्टंट आहे, म्हणजे वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. आता बघा, जेव्हा असं होईल, जेव्हा हा एक ऑब्जेक्ट आहे, हा स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होणार आहे, ओके, अलॉंग द स्ट्रेट लाईन आणि विथ युनिफॉर्म वेलॉसिटी. वेलॉसिटी सारखी आहे, वेलॉसिटीची व्हॅल्यू पण कमी जास्त होत नाहीये, म्हणजे जर 5 आहे तर 5च राहत आहे. ओके, आणि जर समजा दुसरी गोष्ट काय, वेलॉसिटी डायरेक्शन सुद्धा काय होत आहे, ती चेंज होत नाहीये, ती सुद्धा कॉन्स्टंट आहे. ओके, मग आता जर समजा ऑब्जेक्ट असं जर मूव्ह होत असेल, जेव्हा अलॉंग द स्ट्रेट लाईन विथ युनिफॉर्म वेलॉसिटी, तेव्हा त्याची जी मोशन असेल त्याला म्हणतो आपण युनिफॉर्म मोशन. देन त्या टाईपची जी मोशन असेल तेव्हा त्या मोशनला म्हणतो आपण इट्स मोशन. तर ती काय असेल, इट विल बी युनिफॉर्म मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन. मग जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा युनिफॉर्म मोशन मध्ये असेल, अलॉंग द स्ट्रेट लाईन असेल, तर तेव्हा आपण त्या ऑब्जेक्टची ही स्टेट झाली आणि ही सुद्धा स्टेट काय करेल माहिती, हा ऑब्जेक्ट कंटिन्यू करेल. हा फक्त त्याला समजा इनिशियल त्याला फोर्स अप्लाय करायची गरज पडणार आहे. या ऑब्जेक्टला समजा, ह्या ऑब्जेक्टला युनिफॉर्म मोशन मध्ये मूव्ह करण्यासाठी फक्त सुरुवातीला फोर्सची गरज पडते, फक्त सुरुवातीला फोर्सची गरज पडणार आहे. पण नंतर जेव्हा समजा हा ऑब्जेक्ट मूव्ह होणार आहे अलॉंग द स्ट्रेट लाईन विथ युनिफॉर्म वेलॉसिटी, तर तेव्हा त्याला मूव्ह होण्यासाठी त्याची ही जी समजा युनिफॉर्म मोशन आहे, त्याची ही जी युनिफॉर्म मोशन आहे ही कंटिन्यू करण्यासाठी मग त्याला फोर्सची गरज पडणार नाही. त्या फोर्सची गरज पडणार नाही. का बरं? कारण ऑब्जेक्टची ही स्वतःची प्रॉपर्टी आहे इनर्शियल, काय की जी समजा त्याची युनिफॉर्म मोशन असेल तर ती तो काय करेल, कंटिन्यू करणार नाही. मग इथं जर अशी जर मोशन असेल ऑब्जेक्टची अलॉंग द स्ट्रेट लाईन विथ युनिफॉर्म वेलॉसिटी, तर तिथं त्याला ऑब्जेक्टला त्याची मोशन कंटिन्यू करण्यासाठी मेंटेन ठेवण्यासाठी त्याला एक्सटर्नल फोर्सची गरज पडणार नाही. ओके, का बरं? कारण ती इनर्शियामुळे त्याची मोशन तो कंटिन्यू करत राहणार आहे. सो नो नीड इन दिस केस नो नीड ऑफ फोर्स. ओके, तर ही मेंटेन ठेवण्यासाठी, ही मोशन मेंटेन ठेवण्यासाठी त्याला समजा फोर्सची गरज पडणार नाही. नो नीड ऑफ एनी फोर्स. ओके, फोर्सची गरज पडणार नाही. पण आता ही जरी गोष्ट केव्हाची, जेव्हा ऑब्जेक्ट मूव्ह होणार आहे स्ट्रेट लाईन मध्ये तेव्हा आणि युनिफॉर्म वेलॉसिटी मध्ये, तेव्हा तो त्याच्या इनर्शियामुळे समजा तो मूव्ह होणार आहे. पण जर समजा कन्सिडर करा त्या ऑब्जेक्टची जर आपल्याला मोशन, जर ही जी मोशन आहे युनिफॉर्म मोशन आहे, ही युनिफॉर्म मोशन मला जर समजा चेंज करायची आहे, बघा तसं तो चेंज करणार नाही त्याची इनर्शियामुळे, तो तरी मोशन कंटिन्यू करणार आहे. पण मला चेंज करायची, समजा आपल्याला चेंज करायची, तर समजा ह्या ऑब्जेक्टची जर समजा मला मोशन चेंज करायची असेल, काय करावं लागेल, ह्या ऑब्जेक्टची जी समजा वेलॉसिटी असेल किंवा ऑब्जेक्ट असेल, त्या ऑब्जेक्टवर मला फोर्स अप्लाय करावा लागेल. ओके, हा ऑब्जेक्ट असा सरळ जाण्याचा प्रयत्न करणार आहे, पण मला काय करायला लागेल, समजा जर याची मोशन जर चेंज करायची आहे तर मी काय करू शकते, त्याला मी फोर्स अप्लाय करू शकते. मग मी जेव्हा याला फोर्स अप्लाय करणार आहे तेव्हा देखील त्याची मोशन चेंज होऊ शकते. ओके, ही अशी मोशन असते, पण जेव्हा मी त्याला फोर्स अप्लाय करणार आहे तेव्हा त्याची मोशन सुद्धा चेंज होऊ शकते. ओके, म्हणजे मग ही जी मोशन आहे ही मोशन चेंज करण्यासाठी मला ऑब्जेक्ट वरती फोर्स अप्लाय करावा लागेल. ओके, मग आता आपल्याला हेच पाहिजे, ही जरी स्ट्रेट लाईन मध्ये गोष्ट, पण आपल्याला पाहायचं कशी युनिफॉर्म मोशन मध्ये, कारण आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे किंवा रोटेशनल मोशन मध्ये आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्ट हा स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत नाही. ऑब्जेक्ट कसं मूव्ह व्हायला पाहिजे, ऑब्जेक्ट मूव्ह व्हायला पाहिजे तो अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल. ओके, आता समजा हा जो ऑब्जेक्ट आहे, समजा सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा ऑब्जेक्ट, तर ऍट पर्टिक्युलर इन्स्टंट, ह्या इन्स्टंटला या पोझिशनला जर ऑब्जेक्ट असेल तर तिथे त्याची वेलॉसिटी आपण कशी दाखवतो, किंवा त्याची वेलॉसिटी कशी असते, त्या पॉइंटला टॅन्जेंटच्या डायरेक्शन मध्ये असते, म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये. जर ऑब्जेक्ट जर इथं असेल तर त्या ऑब्जेक्टची जी वेलॉसिटी असणार आहे त्या पॉइंटला टॅन्जेंट डायरेक्शन मध्ये. ओके, मग आता जर ऑब्जेक्ट समजा ऑब्जेक्टची वेलॉसिटी जर ह्या डायरेक्शन असेल तर मग ऑब्जेक्ट काय करणार आहे, ऑब्जेक्ट हा त्याची जी समजा वेलॉसिटी डायरेक्शन आहे, म्हणजे तो त्याची ही जी मोशन आहे या डायरेक्शन मोशन, त्या डायरेक्शन मध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आपल्याला काय करायचं, आपल्याला ह्या ऑब्जेक्टला सर्क्युलर पाथ मध्ये रिव्हॉल्व करायचं आहे, स्ट्रेट लाईन मध्ये नाही. आपल्याला त्याला रिव्हॉल्व करायचं कसं, सर्कमफरन्स वर मूव्ह करायचं. मग आता आपल्याला समजा हा जो ऑब्जेक्ट समजा असण्याचा प्रयत्न करणार आहे, मग आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला या डायरेक्शन फोर्स अप्लाय करावा लागेल. या डायरेक्शन फोर्स अप्लाय केल्यावर जी समजा जी मोशनची डायरेक्शन आहे ती चेंज होऊ शकते. ओके, नाहीतर काय, जर फोर्स जर अप्लाय झाला नाही, समजा जर ह्या ऑब्जेक्ट ह्या डायरेक्शन जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यावर जर फोर्स अप्लाय करणार आहे तर ऑब्जेक्ट सरळ जाणार आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्या ऑब्जेक्टला काय करायचं आहे, सर्कलच्या सर्कमफरन्स वरती मूव्ह करायचं असेल, आपल्याला काय करायला लागेल, ह्या ऑब्जेक्ट वरती आपल्याला याची वेलॉसिटी डायरेक्शन चेंज करावं लागेल. आणि वेलॉसिटी डायरेक्शन चेंज करण्यासाठी आपल्याला त्यावरती फोर्स अप्लाय करावा लागेल. आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर मग पॉसिबल आहे की ऑब्जेक्ट काय, ऑब्जेक्टची वेलॉसिटी डायरेक्शन बदलणार आणि मग तो ऑब्जेक्ट समजा सर्कलच्या सर्कमफरन्स मूव्ह शकतो. ओके, म्हणजे मग आपल्याला याची वेलॉसिटी आहे ही वेलॉसिटी डायरेक्शन चेंज करण्यासाठी फोर्स अप्लाय करावा लागेल. हे झालं, कारण आपल्याला ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन मध्ये किंवा
सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती मूव्ह व्हायला पाहिजे. ओके ओके मग आता जर समजा आपण म्हटले समजा इथं आपण त्याला काय केलंय फोर्स अप्लाय केला, इथं फोर्स अप्लाय केला त्यामुळे काय त्याची व्हेलोसिटी डायरेक्शन बदलणार. मग समजा कन्सिडर ऑब्जेक्ट समजा ऑब्जेक्टने व्हेलोसिटी डायरेक्शन चेंज केली मग ती आली ह्या डायरेक्शनमध्ये. ओके परत मला सांगतो जेव्हा तो समजा बी पॉइंटला गेला तर तेव्हा त्याची जी व्हेलोसिटी डायरेक्शन ती असणार आहे ही डायरेक्शन, आणि तिथं पण काय असेल जी व्हेलोसिटी डायरेक्शन असेल त्याच डायरेक्शनमध्ये ऑब्जेक्ट जाण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण इनर्शिया असते. ऑब्जेक्ट काय करते स्वतःची जी मोशन आहे ते कंटिन्यू करायला प्रयत्न करणार आहे. मग ऑब्जेक्ट हा सुद्धा बी पॉइंट पोझिशनवरून तो सरळ जाण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्या डायरेक्शनमध्ये, परंतु आपल्याला ऑब्जेक्टला मूव्ह करायचं आहे सर्कलमध्ये. मग आपल्याला इथं सुद्धा फोर्स अप्लाय करावा लागेल, करावं लागेल की ज्यामुळे त्याची त्या व्हेलोसिटी डायरेक्शन चेंज व्हायला पाहिजे. म्हणजे आपण जर म्हटलं आपण इथं जर समजा हा जो ऑब्जेक्ट आहे हा प्रत्येक पॉइंटला जसं तो प्रत्येक पॉइंटला जाण्याचा प्रयत्न करणार आहे, जसं तो प्रत्येक पॉइंटवर टँजेंटच्या डायरेक्शन जाण्याचा प्रयत्न करणार आहे, टँजेंशन जाण्याचा प्रयत्न करणार, परंतु आपल्याला टँजेंशनली त्याला मूव्ह करायचं आहे सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती. म्हणून आपल्याला प्रत्येक पॉइंटला काय करायचं आहे की तिथे त्या व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनवरती फोर्स अप्लाय करावा लागेल, आणि जेव्हा फोर्स अप्लाय केला तेव्हा त्या ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होणार आहे. ओके नाहीतर तो सरळ जाणार आहे. बघा आता आपल्याला असं इथे गरज पडत आहे जर आपल्याला ऑब्जेक्टला सर्क्युलर पाथमध्ये जर समजा मूव्ह करायचं असेल, रिव्हॉल्व करायचं असेल तर मग आपल्याला इथे काय करायचं आहे, इथे फोर्सची गरज पडत आहे, इथं फोर्सची गरज पडत आहे, इथं गरज पडत नाही. ज्यावेळी जेव्हा समजा ऑब्जेक्ट हा स्ट्रेट लाईन मध्ये युनिफॉर्म व्हेलॉसिटी समजा जात आहे आणि त्याची तीच मोशन जर कंटिन्यू करायची असेल तर तिथं तर समजा त्याची मोशन कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला समजा एक्सटर्नल फोर्सची गरज पडत नाहीये. ओके मोशन कंटिन्यू करण्यासाठी एक्सटर्नल फोर्सची गरज पडणार नाहीये, पण इथं आपल्याला गरज पडणार आहे. ऑब्जेक्ट जर समजा सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व व्हायचं असेल तर तिथे आपल्याला गरज पडेल एक्सटर्नल फोर्सची. ओके आता मग आपल्याला समजा हा जो व्हेलॉसिटी असेल त्या व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करावा लागेल. लक्षात ठेवा जर आपल्याला वाटते समजा हा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ रिव्हॉल्व व्हायला पाहिजे तर त्याची जी व्हेलॉसिटीची डायरेक्शन असेल तर त्या व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर डायरेक्शन आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागेल, परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करावा लागेल. हे लक्षात ठेवायचं आहे. मग तेव्हा तो पॉसिबल व्हेलॉसिटी काय होणार ती चेंज होणार आहे, आणि नंतर मग तो ऑब्जेक्ट काय होणार सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती समजा तो मूव्ह शकणार आहे. ओके आता व्हेलॉसिटी वेक्टरला परपेंडिक्युलर डायरेक्शन फोर्स, पण आता आपल्याला गोष्ट माहिती आहे व्हेलॉसिटी कुठल्या डायरेक्शन मध्ये असते, टँजेंटच्या डायरेक्शन मध्ये, आणि टँजेंटला परपेंडिक्युलर काय असते, रेडियस. माहिती आहे आपल्याला सर्कलच्या टँजेंटला परपेंडिक्युलर काय असते, रेडियस. मग आपण जर म्हटलं आता की व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे टँजेंट डायरेक्शन मध्ये, आणि टँजेंटच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर म्हणजे रेडियसच्या डायरेक्शन मध्ये, म्हणजे आपल्याला फोर्स जो अप्लाय करावा लागेल तो फोर्स अप्लाय करावा लागेल रेडियसच्या डायरेक्शन मध्ये. कन्फर्म व्हेलॉसिटी परपेंडिक्युलर म्हणजे ह्या रेडियस वेक्टरच्या डायरेक्शन फोर्स अप्लाय करावा लागेल. मग तेव्हा पॉसिबल आहे की समजा त्याची व्हेलॉसिटी चेंज होत जाणार आहे. ओके व्हेलॉसिटी काय चेंज होत जाणार आहे आणि तो पार्टिकल सर्कलच्या सर्कलमध्ये मूव्ह होणार आहे. आणि अगेन आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागेल रेडियसच्या डायरेक्शन मध्ये, आणि त्या फोर्सची डायरेक्शन आहे त्या फोर्सची डायरेक्शन असली पाहिजे सेंटरकडे. ओके सेंटर पासून अवे नाही, आता पार्टिकल तिकडे जाऊ शकते. पण इथं जर म्हटलं आपण जर ह्या ऑब्जेक्टला समजा युनिफॉर्म सर्कल मोशन मध्ये जर आपल्याला जर मूव्ह करायचं असेल तर आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागेल, तो अप्लाय करावा लागेल रेडियसली आणि टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. ओके मग आता इथं मग गरज पडते आपल्याला, बरोबर आहे, इथं गरज पडते आपल्याला फोर्सची. तर ही जी समजा ऑब्जेक्टची युनिफॉर्म सर्कल मोशन जर समजा मेंटेन ठेवायची असेल तर आपल्याला प्रत्येक पॉइंटला फोर्स अप्लाय करावा लागेल, आणि तो कसा अप्लाय करावा लागेल रेडियसली टुवर्ड्स द सेंटर. ओके तर बघा हा असा फोर्स जो फोर्स असेल सेंटरकडे, जो फोर्स असतो सेंटर सिकिंग फोर्स, बरोबर आहे, सेंटरकडे जाणारा फोर्स, तर त्या फोर्सला म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स. ओके हा जो फोर्स आपण अप्लाय करणार आहे टुवर्ड द सेंटर अलॉंग द रेडियस, तर ह्या फोर्सला म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स. आणि त्याची गरज कशासाठी आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कंटिन्यू करण्यासाठी, मेंटेन ठेवण्यासाठी. आता इथं हा जो समजा सेंट्रिपिटल फोर्स म्हटलेला आपण, हा जो सेंट्रिपिटल फोर्स म्हटलेला आहे, तर सेंट्रिपिटल फोर्स हा कुठलाही रिअल फोर्स नसतो. जो सेंट्रिपिटल फोर्स असतो हा समजा कुठलाही रिअल फोर्स, इट इज नॉट एनी रिअल फोर्स, तो कुठलाही रिअल फोर्स नाही आहे. आता रिअल फोर्स म्हणजे काय किंवा रिअल फोर्सेस म्हणजे कोणते असतात, तर जे आपल्याला फोर्सेस माहित आहेत, जे आपल्याला नॅचरल नोन इंटरॅक्शन जे माहित आहेत आपल्याला, ज्याला नॅचरली फोर्स म्हणतो आपण, त्याला रिअल फोर्स म्हणतो आपण, ज्याला म्हणतो आपण जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे किंवा मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. ओके दोन चार्ज मधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे.
निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, निगेटिव्ह चार्ज, फोर्स ऑफ रिपल्शन असणार आहे. तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणा किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन म्हणा, हा एक रिअल फोर्स असतो. ओके. किंवा मग दुसरं जर म्हटलं आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा सुद्धा कसं समजा रिअल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा पण एक रिअल फोर्स असतो. दुसरं काय म्हटलं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन. ओके. तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो असतो हा पण असतो रिअल फोर्स. किंवा आणखी जर म्हटलं आपण न्यूक्लिअर फोर्स असतो, न्यूक्लिअर फोर्स. ओके. जसं न्यूक्लियस मधले जे पार्टिकल्स आहेत प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, तर यांच्यामध्ये जो फोर्स असणार आहे किंवा न्यूक्लियस मधले जे पार्टिकल्स आहे न्यूक्लियस, त्यांच्यामध्ये जो फोर्स असतो त्याला म्हणतो आपण न्यूक्लिअर फोर्स म्हणतो आपण. न्यूक्लिअर फोर्स. तर हे जे फोर्स होतं यासाठी जे फोर्स असतात फ्रिक्शन फोर्स वगैरे सुद्धा असणार आहे. तर यासाठी हे जे फोर्सेस आहेत तर ह्या फोर्सेसला काय म्हणतो आपण रिअल फोर्सेस. ओके. यासाठी जे फोर्स असतात त्या फोर्सला म्हणतो आपण रिअल फोर्सेस. तर मग हा जो आपण पाहतोय एफसीपी हा रिअल फोर्स नसतो. एफसीपी हा आपण असं म्हणतो किंवा एफसीपी हा पर्टिक्युलर एखादा कुठला समजा रिअल फोर्स नाही. इट इज नॉट अ टाइप ऑफ रिअल फोर्स. इट इज द रिझल्टंट ऑफ द रिअल फोर्सेस. म्हणजे काय, म्हणजे ऑब्जेक्ट जो समजा असेल जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या ऑब्जेक्ट वरती एक किंवा एकपेक्षा जास्त समजा रिअल फोर्सेस ऍक्ट होत असतील आणि त्या फोर्सेसचा, त्या रिअल फोर्सेसचा टोटल फोर्स, रिअल फोर्सेस मिळून टोटल फोर्स किंवा रिअल फोर्सेसचा रिझल्टंट फोर्स, हा रिझल्टंट फोर्स त्या ऑब्जेक्टला सेंट्रिफ्युगल फोर्स देत असेल. ओके. पर्टिक्युलर एफसीपी हा कुठला रिअल फोर्स नाहीये, तर तो काय असेल ऑब्जेक्टवर ऍक्ट होणाऱ्या रिअल फोर्सेसचा तो रिझल्टंट फोर्स असणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर मग जर समजा आपण म्हटलं हा जो एफसीपी आहे सेंट्रिफ्युगल फोर्स आहे, ते समजलं आपल्याला की बाबा त्याची या युसीएम मध्ये गरज काय आहे, तर युसीएम जी आहे समजा त्याची जी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला याची या सेंट्रिफ्युगल फोर्सची गरज पडणार आहे. मग आता पाहायचं आपल्याला या सेंट्रिफ्युगल फोर्सची डेफिनेशन, त्याचे फॉर्म्युलेज वगैरे किंवा त्याचे मॅग्नेट्यूड, डायरेक्शन, युनिट्स वगैरे सगळं पाहायचं. ओके. बघू आपण फर्स्ट प्रॉब्लेम याची डेफिनेशन. फर्स्ट याची डेफिनेशन बघा. मग हा जो एफसीपी असते हा असा फोर्स असतो, एफसीपी हा असा फोर्स असतो जो ऍक्ट होतो परफॉर्म करणाऱ्या युनिफॉर्म परफॉर्म करणाऱ्या पार्टिकल वरती. ओके. सो द फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल, जो ऍक्ट होता है ऑन अ पार्टिकल, एक्टिंग ऑन अ पार्टिकल, जो पार्टिकल वरती ऍक्ट होता है. ओके. आणि कुठल्या पार्टिकल वरती, जो पार्टिकल आहे तो परफॉर्म करत आहे परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, परफॉर्मिंग यूसीएम युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि जो फोर्स ऍक्ट होतो रेडियसली. ओके. हा फोर्स ऍक्ट होणार आहे अलॉंग द रेडियस, जो फोर्स ऍक्ट होणार अलॉंग द रेडियस which is acted along the radius, which is acted along the radius of circle, which is acted along the radius of a circle. आणि त्याची डायरेक्शन कुठे असते, टुवर्ड्स द सेंटर. डायरेक्शन असते टुवर्ड्स द सेंटर. and directed towards the center, and that force is called as the centripetal force, is called as centripetal force. त्याला म्हणतो आपण centripetal force, वेक्टर FCP. centripetal force त्याला म्हणतो आपण वेक्टर FCP. ओके. तर हा जो फोर्स झालाय हा फोर्स वेक्टर आहे. मग या फोर्सची मॅग्नेट्यूड असेल, त्या फोर्सची डायरेक्शन सुद्धा असणार आहे. डायरेक्शन तुम्हाला कळली, त्याची डायरेक्शन कशी असते, डायरेक्शन असते टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस. इथे आणखी लक्षात ठेवायचं की एफसीपी जो आहे सेंट्रिपेटल फोर्स आहे त्याची डायरेक्शन असते टुवर्ड्स द सेंटर. आणि दुसरं कोण आहे, रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर जर पाहिला आपण तर रेडियस वेक्टरची डायरेक्शन कुठे असते, अवे फ्रॉम द सेंटर. लक्षात ठेवायचं की एफसीपी ची जी डायरेक्शन असते ती कशी असते, ऑपोजिट असते. ओके. एफसीपी ची डायरेक्शन कशी असते, ऑपोजिट असते कोणाच्या, रेडियस वेक्टरच्या. हे लक्षात ठेवायचं आहे. आता एफसीपी जो फोर्स आहे या फोर्सचे आपण बघू आपण फॉर्म्युलेज. याचे बघू आपण फॉर्म्युलेज. सो वेक्टर एफसीपी इज गिवन बाय, सेकंड फोर्स इज गिवन बाय तर याचे फॉर्म्युला बघा. सेंट्रिपेटल फोर्स आधी आपण बघू, त्या फोर्स त्याचे बघू आपण मॅग्नेट्यूड.
ओके, इन टर्म्स ऑफ स्केलर. सो सेंट्रिपिटल फोर्स याची फॉर्म्युला, याचा फॉर्म्युला आता जनरली काय व्हायला पाहिजे, जो फोर्स आहे, जो फोर्स असतो, जो रॉकी जर म्हटलं आपण तर फोर्सचा फॉर्म्युला काय असते, मास इंटू ऍक्सेलरेशन. आपल्याकडे सिंपल फॉर्म्युला आहे, काय असते, फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि हे कशावर असते, बाय द न्यूटन्स लॉ ऑफ सेकंड. हा जो आपला फॉर्म्युला मिळतो फोर्सचा फॉर्म्युला कशामुळे मिळत असतो, बाय न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन हे असं असते. जो फोर्स आहे त्या फोर्सचा फॉर्म्युला कसा असते, मास इंटू ऍक्सेलरेशन असते. म्हणजे काय की कुठल्याही जेव्हा समजा आपण जर म्हटलं, आपण एकदा हा युसेम आहे आणि आपण युसेम मध्ये आपण आधी पाहिलेलं आहे की ह्या युसेम मध्ये काय असते, ऍक्सेलरेशन असते. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट परफॉर्म करते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तेव्हा त्याच्यामध्ये काय असते, ऍक्सेलरेशन असते. आणि त्या ऍक्सेलरेशनला म्हटलं तर आपण सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. मग हा जो युसेम परफॉर्म करता ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन आहे, पण त्या कुठल्याही ऑब्जेक्ट मध्ये ऍक्सेलरेशन किंवा फोर्स व्हायला पाहिजे जेव्हा त्यावर फोर्स अप्लाय व्हायला पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणतो की ठीक आहे, हा जो समजा जर त्या ऑब्जेक्ट मध्ये ऍक्सेलरेशन आहे तर मग ठीक आहे, मग तिथे काय फोर्स अप्लाय होत असेल. ओके, मग आता जर समजा आपण फोर्सचा हा एक फॉर्म्युला आहे की जर त्या ऑब्जेक्ट मध्ये जर समजा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आहे, जर ह्या ऑब्जेक्ट मध्ये काय युसेम परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्ट मध्ये सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आहे, मग याचा मिनिंग असा की मग त्या ऍक्सेलरेशन मुळे किंवा हे जे ऍक्शन येत असेल ते कुठल्या तरी फोर्स मिळत असेल. त्या ऑब्जेक्ट मध्ये जे ऍक्शन येत असेल ते कोणा मिळत असेल, कुठल्या तरी फोर्स मिळत असेल. आणि मग त्या फोर्स म्हणून आपण सेंट्रिपिटल फोर्स वेक्टर एफसीपी. दॅट फोर्स इज कॉल्ड एज द सेंट्रिपिटल फोर्स वेक्टर एफसीपी. म्हणजे मग हा फोर्स सेंट्रिपिटल फोर्स बनेल आणि हा जो ऍक्सेलरेशन आहे ते सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आहे. पण अगेन सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन याचे आपण फॉर्म्युला आपण आधीच पाहिलेला आहे. सो सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन एसीपी याचे फॉर्म्युले कसे असतात, एक तर पहिला फॉर्म्युला असते v²/r, दुसरा असतो r ओमेगा स्क्वेअर. आणखी जर म्हटलं आपण तर आणखी फ्रिक्वेन्सी टर्म मध्ये जर म्हटलं आपण तर 4π². हा ओमेगा म्हणजे काय असते, 2πn असते आणि ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे 2πn चा स्क्वेअर, बरोबर. हा r समजा आणि ओमेगा म्हणजे काय असते, 2πn असते. ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे 2πn² याचा स्क्वेअर म्हणजे आपला हा कसा बनणार आहे r आणि याचा स्क्वेअर म्हणजे काय 4π²n². म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा हा पण एक फॉर्म्युला बनतो. आणि इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड ऑफ ड्युरेशन त्याचा एक दुसरा फॉर्म्युला आहे की एसीपी इक्वल टू, त्याचा आणखी कुठला फॉर्म्युला बनते, हा r, हा 4π² आणि हा जो n² असते फ्रिक्वेन्सी ऑफ रेव्होल्यूशन तो काय असते, तो असते 1/t² असते. म्हणजे एसीपीचा हा पण एक फॉर्म्युला असते. तर हा जो आपण सेंट्रिपिटल फोर्स पाहताय, सेंट्रिपिटल फोर्स मध्ये जे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आहे त्या सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचे ह्याचे समजा डिफरंट फॉर्म्युलेज आहेत, ते फॉर्म्युला आपण इथं पुट सुद्धा आपण मग आपल्याला भेटणार आहे सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युला किंवा त्याचे मॅग्निट्यूड. हेन्स वेक्टर एफसीपी सेंट्रिपिटल फोर्स त्याचे मॅग्निट्यूड काय बनणार आहे, मास इंटू m इंटू एसीपी. पण एसीपी म्हणजे काय, v²/r. सो mv²/r हा बनला एफसीपीचा एक फॉर्म्युला, फर्स्ट फॉर्म्युला. ओके, एसीपीची आपण ही व्हॅल्यू पुट केली मग हा फॉर्म्युला बनला. मग आता एसीपीची आपण ही दुसरी व्हॅल्यू पुट करू, दुसरा फॉर्म्युला भेटेल. अगेन एफसीपी इज इक्वल टू मास, ओके, मास आणि इंटू एसीपी. पण एसीपी म्हणजे काय, r ओमेगा². हा झाला एसीपीचा दुसरा फॉर्म्युला. अगेन एसीपीची आपण ही व्हॅल्यू पुट करू आपण, म्हणून एफसीपी काय बनणार आहे, एफसीपी बनणार आहे मास इंटू एसीपी. एसीपी आपला हा r इंटू 4π²n² किंवा एफसीपी इक्वल टू मास इंटू आता लास्ट मध्ये फॉर्म्युला एसीपीचा r 4π² t². सो दीज आर द एक्सप्रेशन्स फॉर द सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रिपिटल फोर्सची मॅग्निट्यूड. तर ही फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत, न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार त्यांची गरज पडणार आहे. सो पहिला जो फॉर्म्युला आहे एफसीपीचा, पहिला कुठला आहे mv²/r. दुसरा जो फॉर्म्युला आहे तो आहे mr ओमेगा². तिसरा जो आहे mr 4π²n². चौथा जो आहे mr 4π²/t². सो हे झाले एफसीपी चे फॉर्म्युले. पण हे सगळं पाहिलं आपण स्केलर फॉर्म मध्ये, पण एफसीपी चा वेक्टर आहे. सो वेक्टर फॉर्म मध्ये बघू एफसीपी चे जे फॉर्म्युले आहेत ते इन वेक्टर फॉर्म. आणि हे जे पाहिले आपण, हे कसे पाहिले आपण, हे जे फॉर्म्युला आपण हे सगळे पाहिले आपण स्केलर फॉर्म मध्ये. हे सगळे पाहिले कसे आपण इन स्केलर फॉर्म मध्ये पाहिलेले आहेत. आता पाहिजे वेक्टर फॉर्म मध्ये. आता लक्षात घ्या वेक्टर फॉर्म मध्ये काय करायला लागते, हा जो फोर्सची जी समजा हा जो फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला तुम्हाला मायनस साइन पुट करावं लागेल. हे जे दोन फॉर्म्युले आहेत, दोन फॉर्म्युला मला काय करावं लागेल, मायनस साइन पुट करावं लागेल. किंवा तुम्हाला प्रत्येक फॉर्म्युला तुम्हाला मायनस साइन पुट करावं लागेल. म्हणून मग आता वेक्टर एफसीपी कसं म्हणणार आहे, वेक्टर एफसीपी इक्वल टू
वेक्टर FCB इक्वल टू काय करायला लागेल, याच्यामध्ये द्यायला लागेल तुम्हाला मायनस साइन. ओके, फोर्स मध्ये दिला आपण वेक्टर आणि मायनस साइन, आणि नंतर हा मास आहे हे v स्क्वेअर आहे अपॉन मध्ये हा रेडियस वेक्टर आहे. पण रेडियस वेक्टरला कसं लिहायचं आहे, रेडियस वेक्टरची मॅग्निट्यूड आणि रेडियस वेक्टरच्या डायरेक्शन मधला युनिट वेक्टर, त्याला आपण आर कॅप. आणि आर कॅप काय असेल, आर कॅप असेल हा युनिट वेक्टर. आर कॅप काय असणार आहे, इट विल बी युनिट वेक्टर, युनिट वेक्टर in the direction of radius vector, in the direction of radius vector. ओके, मग वेक्टर फॉर्म मध्ये वेक्टर FCP बनवत आहे मायनस एम व्ही स्क्वेअर बाय आर इंटू आर कॅप. ओके, युनिट वेक्टर. मग मायनस साइन काय दाखवत आहे, हे मायनस साइन काय दाखवत आहे, तर कन्फर्म लक्षात ठेवायचं आहे की मायनस साइन हे दाखवते, हे इंडिकेट करते की सेंट्रिपिटल फोर्स आणि काय रेडियस वेक्टर या दोघांचे डायरेक्शन अपोजिट असतात. हे आपण आधीच पाहिलेलं आहे की जर समजा जो सेंट्रिपिटल फोर्स असतो, सेंट्रिपिटलची डायरेक्शन कुणीकडे असते, सेंटरकडे, आणि जो रेडियस वेक्टर डायरेक्शन कुणीकडे असते, अवे फ्रॉम सेंटर. तर FCP आणि रेडियस वेक्टर दोघांचे डायरेक्शन ऑपोजिट आहे, तर हे दाखवते मायनस साइन, म्हणून आपण इथं मायनस साइन पकडू लागते. ओके, हा झाला FCPचा वेक्टर फॉर्म मधला पहिला फॉर्म्युला. समजा अगेन आपण दुसरा फॉर्म्युला लिहू शकतो आपण, किंवा बाकीचे पण सुद्धा फॉर्म्युला आपण लिहू शकतो आपण. सो दूसरा फॉर्मूला कसा बनणार आहे, तो यहाँ सगळं बनणार आहे वेक्टर FCP इक्वल्स टू इक्वल काय बनणार आहे, हा अगेन मायनस साइन एम वेक्टर आर आणि समजा काय हा ओमेगा स्क्वेअर. अगेन हा वेक्टर आर ला कसं लिहावं आपण, रेडियस वेक्टरला कसं लिहावं आपण, त्याची मॅग्निट्यूड आणि त्याच्या डायरेक्शन मधला युनिट वेक्टर. हा पण एक फॉर्म्युला बनणार आहे. आपण बनेल वेक्टर फॉर्मचा सेकंड फॉर्म्युला. ओके, सो तुम्ही इथं पण समजा मायनस साइन पुट करू शकता, तुम्ही इथं सुद्धा मायनस साइन पुट करू शकता. ओके, मग आता हे सगळे समजा बनले फॉर्म्युले इन वेक्टर फॉर्म. सो दीज आर दी फॉर्म्युलेज फॉर द सेंट्रिपिटल फोर्स. लक्षात ठेवायचे फॉर्म्युले. ओके, स्केलर फॉर्म मध्ये, वेक्टर फॉर्म मध्ये. आता हा जो फोर्स आहे, फोर्सची मॅग्निट्यूड आपण पाहिली. आता फोर्सची डायरेक्शन आपल्याला माहित आहे. फोर्सची डायरेक्शन कुठे असते, इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर अँड अलॉंग द रेडियस. ओके, इट्स डायरेक्शन इज ऑलवेज, त्याची डायरेक्शन कशी असेल, ऑलवेज असणार आहे, ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, सेंटर ऑफ अ सर्कल, आणि अलॉंग द रेडियस, and along the radius, आणखी जर म्हटलं आपण तर याचं जर म्हटलं आपण युनिट, याचं आपण म्हणू युनिट, तर याचं जर म्हटलं आपण SI युनिट, सेंट्रिपिटल फोर्स आहे, आणि फोर्स SI युनिट काय असते, न्यूटन. सो इट्स SI युनिट ते काय असेल, समजा SI युनिट जे असेल न्यूटन. सो इट्स SI युनिट इज न्यूटन. इट्स SI युनिट इज न्यूटन, कॅपिटल N. आणि त्याचं जर म्हटलं आपण CGS युनिट, CGS युनिट. ओके, आणि ते काय आहे, ते असते डाइन. ओके, CGS काय असते, ते डाइन. आता याचं डायमेन्शन, सेंट्रिपिटल फोर्स आहे, सो फोर्स डायमेन्शन, सो इट्स डायमेन्शन्स आर. तर फोर्सचं डायमेन्शन काय असते बघा, आपल्याला गोष्ट माहिती आहे. फॉर्म्युला कसा आहे, फॉर्म्युला आहे mr ओमेगा स्क्वेअर. किंवा मग आपण दुसरा एक फॉर्म्युला समजा, किंवा फोर्स आपल्याला एक गोष्ट माहिती असते, समजा ज्याला आपण न्यूटन असते. फोर्सचा जो फॉर्म्युला असते, कसं असते, मास इंटू ऍक्सिलरेशन. हा बेसिक फॉर्म्युला असते. मास कशामध्ये असते, किलोग्राम मध्ये, मास किलोग्राम मध्ये, आणि ऍक्सिलरेशन कशामध्ये असते, मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये, मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे न्यूटन म्हणजे काय असते, न्यूटन म्हणजे किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्राम म्हणजे मास, म्हणजे मग मासचा पावर कसा असतो, 1 असणार आहे. मीटर म्हणजे लेंथ, म्हणून लेंथचा पावर असणार 1 असणार आहे. आणि सेकंडचा पावर समजा डिवाइड टाइम आहे, डिवाइड मध्ये सेकंड, त्याचा पावर 2 आहे. आणि सेकंड जर समजा वर जर गेला, सेकंड जर सपोज वर जर गेला, तर सेकंडचा पावर -2 बनणार आहे. आणि सेकंडचा पावर -2 म्हणजे टाइमचा पावर -2. तर हे बनते त्याचे डायमेन्शन्स. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ फोर्स, L1 M1 T -2. ओके, आणि आता आपल्याला बघायचे आहेत सेंट्रिपिटल फोर्सचे एक्झाम्पल्स. बरेच एक्झाम्पल्स आहेत, बघू आपण एक्झाम्पल्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स.
सो एक्झाम्पल्स. बघायला आपण वाटलं डिस्कस करत होतो आपण की जो समजा सेंट्रिफ्युगल फोर्स असते हा रिझल्टंट फोर्स असतो. हा काय असतो? रिझल्टंट फोर्स असतो. की ज्यामध्ये समजा आपण म्हटलं की रिअल फोर्सेस एक किंवा जास्त रिअल फोर्सेस लागणार आहे आणि त्या नंबर ऑफ रिअल फोर्सेस मिळून जो टोटल जो फोर्स लागतो तो लागतो सेंटरकडे आणि तेव्हा मग तो ऑब्जेक्ट तो युसीएम परफॉर्म करते. ओके. रिझल्ट फोर्स मग आपण त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. ते समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ आपण यामध्ये. नंतर मग बाकीचे एक्झाम्पल पाहू आपण. सेंट्रल फोर्सच्या नंतर आपण एक्झाम्पल पाहू. पण ते समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहत आहे. समजा एखादा स्ट्रिंग असेल आणि त्या स्ट्रिंगला समजा एखादा मेटल बॉब अटॅच केला असेल त्याला एका एंडला. ओके. इथं समजा हा मेटल बॉब आणि तो स्ट्रिंगला काय केलं असेल? स्ट्रिंगला टाय केला असेल. ओके. आणि समजा त्याला काय केलंय? हा स्ट्रिंग आहे, हा मेटल बॉब आहे आणि त्या स्ट्रिंगला काय करायचं आहे? त्या स्ट्रिंगला आपल्याला अशा हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व करायचं आहे. ओके. ह्या स्ट्रिंगला काय करायचं आहे? हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व करायचं आहे. ओके. हा जे ठीक जेव्हा समजा स्ट्रिंग जो समजा बॉब असेल, मेटल बॉब जेव्हा समजा हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व होणार आहे, मेटल बॉब हा हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व होणार आहे. मग तेव्हा त्याची जी मोशन असणार आहे, ओके, हा जो मेटल बॉब असेल समजा मेटल बॉब रिव्हॉल्व होत आहे, मेटल बॉब हा रिव्हॉल्व होत आहे हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये. तर रिव्हॉल्व होताना मग त्याची मोशन कशी असणार आहे? सर्क्युलर मोशन. ओके. पॉसिबल समजा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण काय म्हटलंय की तिथं ठीक आहे त्या ऍक्ट होते सेंट्रिफ्युगल फोर्स. तिथे ऍक्ट होते त्यावरती काय? सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होते. पण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय? तो सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय असतो? तो असतो त्या ऑब्जेक्टवर जेवढेही रिझल्टंट फोर्स लागत असेल त्या सगळ्या फोर्सेसचा टोटल फोर्स रिझल्टंट फोर्स. मग ह्या ऑब्जेक्टवर कुठले फोर्स लागू शकतात? तर हा समजा जो बॉब असेल, कुठली जर बॉडी आहे त्या बॉडीचं काय असेल? वेट असणार आहे. बॉडीचं असेल वेट ऑफ दॅट बॉडी. तर वेट लागते समजा डाऊन मध्ये आणि वेट म्हणजे काय असते? mg. हा झाला एक पहिला फोर्स जो लागतोय डाऊन मध्ये. तो ऑलवेज लागणार समजा अर्थचा जो फोर्स असतो समजा त्याच्या डायरेक्शन मध्ये, अर्थच्या सेंटर डायरेक्शन मध्ये. तर ह्या बॉडीवरती पहिला फोर्स लागतोय वेट. आणि अगेन हा ठीक हा जो बॉब आहे हा बॉब त्या स्ट्रिंगला टाय केलेला आहे. आणि नंतर मग जर समजा हा जो स्ट्रिंग असणार आहे, स्ट्रिंगला हा जर बॉब जर आपण टाय केला तर ह्या स्ट्रिंग मध्ये काय होणार आहे? ह्या बॉबच्या वेटमुळे ह्या स्ट्रिंग मध्ये काय असेल? काही ना काही टेन्शन असणार आहे, ताण असणार आहे. मग ह्या स्ट्रिंग मध्ये असते टेन्शन. ओके. तर टेन्शन हा पण एक दुसरा फोर्स असेल. तर स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन असते जो समजा जो टेन्शन असेल तो टेन्शन झाला दुसरा फोर्स. स्ट्रिंग मध्ये टेन्शन आला काय? सेकंड फोर्स. इथं बघा ह्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये काय होत आहे? एक फोर्स लागत आहे वेट, दुसरा फोर्स लागत आहे टेन्शन इन द स्ट्रिंग. दोन्ही समजा फोर्सेस रिअल फोर्सेस आहेत. दोन्ही फोर्स कसे आहे? रिअल फोर्सेस आहेत. आणि या रिअल फोर्सेस मिळून तिथं काय होते? त्यांचा दोघांचा रिझल्टंट फोर्स लागतो आणि तो रिझल्टंट फोर्स लागतो सेंटरकडे. समजलं? म्हणजे मग आता आपण असं म्हणू शकतो आपण की एफसी म्हणजे काय असते? एफसीपी इट इज ऍक्च्युअली द रिझल्टंट ऑफ द रिअल फोर्सेस ऍक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट व्हॉट एव्हर द ऑब्जेक्ट परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. असं हे समजा आपण बघायचं आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आपण ते समजलं. ओके. तर आता आपल्याला पाहायचं समजा एक्झाम्पल्स. नाव आपण डिस्कस करणार आहे एक्झाम्पल्स. सेंट्रिफ्युगल फोर्सचे डिफरंट एक्झाम्पल्स. पहिले एक्झाम्पल पाहायचं आपल्याला. सपोज आपण घेऊ एक्झाम्पल अर्थचं. ओके. अर्थ आहे किंवा मग अदर प्लॅनेट्स, ऑल द प्लॅनेट्स. अर्थ और अदर प्लॅनेट्स दे रिव्हॉल्व अराउंड द सन इन अन इलेक्ट्रिकल ऑर्बिट. ओके. अर्थ म्हणा किंवा डिफरंट प्लॅनेट जे समजा ते काय होतात? ते रिव्हॉल्व होतात सनच्या अराउंड मध्ये इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये किंवा मग अप्रॉक्सिमेटली. इलेक्ट्रिकल ऑर्बिट म्हणजे अप्रॉक्सिमेटली सर्क्युलर ऑर्बिट. अप्रॉक्सिमेटली, नॉट पर्टिक्युलरली, बट इट इज अप्रॉक्सिमेटली द सर्क्युलर ऑर्बिट. मग आता जेव्हा समजा अर्थ आहे, अर्थ रिव्हॉल्व होत आहे सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. ओके. सन आहे आणि अर्थ रिव्हॉल्व होत आहे सर्क्युलर ऑर्बिट मध्ये किंवा प्लॅनेट रिव्हॉल्व होत आहे सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. सर्क्युलर मोशन झाली त्याची. ओके. त्यात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे त्याची, कारण तो बरोबर त्याची स्पीड कॉन्स्टंट, त्याची ऍव्हरेज स्पीड त्याची कॉन्स्टंट नॉर्मल त्याची, कारण तो बरोबर समजा एका वर्षामध्ये तो एक रिव्होल्यूशन पूर्ण करते, परत पण दुसऱ्या वर्षामध्ये तो एक रिव्होल्यूशन पूर्ण करते. तिथे त्याची ऍव्हरेज स्पीड त्याची कॉन्स्टंट नॉर्मल त्याची. ओके. मग इथं ही जी मोशन आहे ऑब्जेक्टची मग ती झाली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी ऑब्जेक्टला काय पाहिजे? सेंट्रिफ्युगल फोर्स पाहिजे.
म्हणजे बघा हा जो समजा ही जी अर्थ आहे जी रिव्हॉल्व होत आहे युसीएफ परफॉर्म करत आहे तर याला एफसीबी पाहिजे. मग याला जर रिव्हॉल्व होत आहे तर एफसीबी मिळत आहे. जर ही जर अर्थ समजा सर्कल रिव्हॉल्व होत आहे सर्कल मोशन परफॉर्म करत आहे याचं मिनिंग काय की त्याला एफसीबी मिळत आहे. मग त्याला एफसीबी कोण मिळते? एफसीबी कुठल्या फोर्सवर मिळते? कुठल्या रिअल फोर्सवर मिळते? तर एक गोष्ट आपल्याला माहित आहे सन हा एक मोठा ऑब्जेक्ट आहे आणि दुसरा समजा एक अर्थ आहे. तर इथं जो समजा सन आहे आणि अर्थ आहे दोन ऑब्जेक्ट मध्ये काय असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणारच आहे. ओके दोघांमध्ये काय असणार आहे? दोघांमध्ये असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके कुठलेही दोन ऑब्जेक्ट मध्ये असते ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणारच आहे. इथं पण त्यांच्या दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. तर हा जो दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते तर त्या तो रिअल फोर्स ह्या अर्थला देतो एफसीबी. That gravitational force it provides the necessary central force for the earth revolution. Okay, हे झालं समजा central force example. Earth or the planets, all the planets revolve. सगळे जे प्लॅनेट रिव्हॉल्व होतात revolves around the sun. All the planets revolves around the sun. In an elliptical orbit, approximately circular, in an elliptical orbit. आणि त्यांना पाहिजे असलेला सर्क्युलर मोशन साठी एफसीबी तो देतो दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स is provided by the gravitational force of attraction. Gravitational force of attraction between the sun and the planets. Is that a by example? ओके सेकंड एक्झाम्पल बघू आपण. सेकंड एक्झाम्पल जर म्हटलं आपण ते हेच आपण एक सिंपल एक्झाम्पल बघू. आता समजा एक स्ट्रिंग असेल आणि हा समजा एक स्टोन असेल. ओके स्टोन आहे एक दगड आहे समजा आणि तो काय केला आपण स्ट्रिंगला आपण टाय केला आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे त्या स्ट्रिंग आपल्याला समजा असं हॉरिझॉन्टल सर्कल रिव्हॉल्व करायचं आहे. स्ट्रिंगला काय करायचं हॉरिझॉन्टल सर्कल रिव्हॉल्व करायचं आहे. आपल्याकडे ते चाबी वगैरे असते समजा आपल्याकडे आणि त्या चाबीला समजा एक छोटंसं स्प्रिंग वगैरे असते आणि नंतर मग आपण त्या चाबीला काय करतो आपण त्या चाबीला आपण असं हॉरिझॉन्टल सर्कल आपण रिव्हॉल्व करतो आपण. ओके त्या कीला आपण त्या चाबीला आपण काय करतो असं हॉरिझॉन्टल सर्कल रिव्हॉल्व करतो. त्यासाठी समजा एक कंडिशन आहे स्टोन आहे आणि समजा स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगला स्टोन टाय केलेला आहे आणि काय करायचं आहे त्याला काय करायचं त्या स्टोनला आपल्याला रिव्हॉल्व करायचं असं हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये. ओके रिव्हॉल्व करायचं असं हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये. मग आता जेव्हा समजा आपण असं म्हटलं की समजा हा जो स्टोन आहे हा स्टोन समजा रिव्हॉल्व होणार आहे हा स्टोन समजा हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व होणार आहे. तर रिव्हॉल्व होताना सर्क्युलर मोशन असेल त्याची सर्क्युलर मोशन आणि मग त्याचा मी तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. हा समजा स्ट्रिंग आहे. ओके मग आता सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत आहे त्याला पाहिजे एफसीबी आणि जर परफॉर्म करत आहे तर मी त्याला एफसीबी मिळत आहे. ओके तो जो समजा हॉरिझॉन्टल सर्कल रिव्हॉल्व होत असेल तर त्याला एफसीबी मिळत आहे. मग इथे त्याला एफसीबी कुठल्या रिअल फोर्सवरून मिळते तर हा जो स्ट्रिंग असते आणि जेव्हा आपण याला आपण रिव्हॉल्व करतो त्या स्टोनला आपण समजा अशा हॉरिझॉन्टल सर्कल रिव्हॉल्व करतो आपण तर ह्या स्ट्रिंग मध्ये काय टेन्शन असणार आहे. स्ट्रिंग मध्ये काय असते ताण असणार आहे. तर त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन हा जो रिअल फोर्स आहे तर तो रिअल फोर्स ह्या ऑब्जेक्टला त्या स्टोनला देतो नेसेसरी एफसीबी फॉर द सर्क्युलर मोशन. सो दिस इज द सेकंड एक्झाम्पल. अ स्टोन काय केलं आपण टाईड टू one end of a string आणि त्याला काय केलं आपण and revolve केलं in horizontal circle. त्याला आपण रिव्हॉल्व कसं हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये केलं आणि हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये रिव्हॉल्व केल्यामुळे तो परफॉर्म करते सर्क्युलर मोशन साठी त्याला पाहिजे एफसीबी मिळत आहे. तो एफसीबी कशामुळे त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शनमुळे. सो द नेसेसरी एफसीबी सेंट्रल फोर्स आणि हा त्याला कशामुळे मिळणार आहे इज प्रोव्हाइडेड बाय द टेन्शन इन द स्ट्रिंग.
तर त्या स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन असणार आहे, ताण असणार आहे, तर तो रियल फोर्स त्याला देणार आहे एफसीबी. सो स्ट्रिंगला टेन्शन त्याला देणार आहे एफसीबी. म्हणजे टेन्शन इक्वल टू समजा काय असेल एफसीबी असणार आहे हेन्स. आणि टेन्शन जर म्हटलं आपण टेन्शन इक्वल टू एफसीबी, आणि एफसीबीचे खूप सारे फॉर्म्युला आहे. मग त्याच्यामध्ये कुठं असं समजा एमआर ओमेगा स्क्वेअर हा एक समजा फॉर्म्युला आहे. मग टेन्शन इक्वल टू एमआर ओमेगा स्क्वेअर, किंवा मग एफसीबीचा दुसरा पण फॉर्म्युला आहे ज्यामध्ये आपण सपोज एमबी स्क्वेअर बाय आर, तो पण त्याला फॉर्म्युला टेन्शन इक्वल टू समजा एमबी स्क्वेअर बाय आर. ओके, जेवढी एब्सोल्यूट पॉवर असेल त्या टेन्शनचे फॉर्म्युला इथं बनवू शकतात. झालं हे दुसरं एक्झाम्पल. नेक्स्ट आणखी थर्ड एक्झाम्पल. सोबत आता एखादी व्हेकल आहे आणि सोबत एखादी व्हेकल समजा ते रोडनी मूव्ह होत असेल, पण रोड कसा असेल तो रोड किंवा तो रोड असेल सर्क्युलर ट्रॅक. रोड कसा असेल तो सर्क्युलर ट्रॅक असेल. एखादा सर्क्युलर ट्रॅक आहे आणि त्या सर्क्युलर ट्रॅकने समजा जी एखादी व्हेकल ती मूव्ह होत आहे. ओके, जर समजा एखादी व्हेकल सर्क्युलर ट्रॅकने जर मूव्ह होत असेल, तर सर्क्युलर ट्रॅक म्हणजे त्याची मोशन कशी असेल युसीएम. मग जेव्हा समजा एखादी व्हेकल सर्क्युलर ट्रॅक मध्ये जेव्हा मूव्ह होणार आहे, तर तेव्हा सर्क्युलर मोशन, आणि सर्क्युलर मोशन साठी त्याला लागेल एफसीबी. मग ही जी व्हेकल आहे, व्हेकलला सर्क्युलर मोशन साठी जो पाहिजे एफसीबी तो एफसीबी कोणामुळे मिळत असेल, तो एफसीबी कोणामुळे मिळते ते पाहायचं आपल्याला. तर पहा, जेव्हा समजा एखादी व्हेकल आहे आणि व्हेकल समजा त्या सर्क्युलर ट्रॅकवरती मूव्ह होते, तर व्हेकलचे टायर्स आणि रोडचा सरफेस. ओके, व्हेकलचे टायर्स, समजा एखादी व्हेकल व्हेकलचे टायर्स आणि समजा हा रोड सरफेस, तर यांच्यामध्ये काय असते, फ्रिक्शन होत असते. ओके, व्हेकलचे टायर्स आणि रोडचा सरफेस यांच्यामध्ये काय असते, फ्रिक्शन असते. तर तो जो फ्रिक्शनल फोर्स असतो, तो फ्रिक्शनल फोर्स ह्या व्हेकलला देणार आहे त्या सर्क्युलर मोशनसाठी एफसीबी. जर आपल्याला जर समजा असं व्हेकल तो सर्क्युलर ट्रॅकवरती मूव्हायला पाहिजे, म्हणजे सर्क्युलर त्याला एफसीबी पाहिजे, मग त्याला एफसीबी कोणामुळे मिळणार आहे, तर ते व्हेकलचे टायर्स आणि रोडचा सरफेस यांच्यामध्ये जो फ्रिक्शनल फोर्स असतो, तर तो फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड करतो त्या व्हेकलला नेसेसरी एफसीबी. लक्षात ठेवायचं. हे झालं आपलं थर्ड एक्झाम्पल. इट इज द थर्ड एक्झाम्पल. A vehicle moves along the horizontal road, along the horizontal curve road, किंवा along the horizontal circular road. आणि सर्क्युलर रोड म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी त्याला पाहिजे एफसीबी, तो देतो त्या दोघांमधला फ्रिक्शनल फोर्स. The necessary centripetal force is provided by the frictional force. आणि फ्रिक्शनल फोर्स कोणामधला, between the tires of the wheel. Frictional force between the tires of the wheels of vehicle and the road surface. लक्षात ठेवायचं आहे की दोघांनी ह्या टायर आणि समजा रोड सरफेस त्यांच्यामधला फ्रिक्शनल फोर्स स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. ओके, तर तो फोर्स त्याला देतो काय, व्हेकल देतो एफसीबी देतो. हा झाला थर्ड एक्झाम्पल. ओके, आणखी एक एक्झाम्पल पाहू आपण. सेंट्रिपेटल फोर्स आणखी एक आपण एक्झाम्पल पाहायचं आहे. सपोज एखादा कुठल्याही एलिमेंटचा ऍटम असेल, ऍटमच्या सेंटरला काय असते, न्यूक्लियस असते, पॉझिटिव्ह चार्ज असते. न्यूक्लियस मध्ये काय असते, पॉझिटिव्ह चार्ज. आणि या न्यूक्लियसच्या अराउंड मध्ये काय, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतात. न्यूक्लियसच्या अराउंड मध्ये निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन हे रिव्हॉल्व होत असतात आणि सर्क्युलर पाथ मध्ये. म्हणजे पाहता, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस ऑफ एन ऍटम. इलेक्ट्रॉन जर समजा सर्क्युलर पाथ रिव्हॉल्व होते, त्याची सर्क्युलर मोशन असणार आहे. आणि सर्क्युलर मोशन जर म्हटलं तिथं पण त्याला गरज पडणार आहे एफसीबी. म्हणजे मग इथं सुद्धा पहा, इथे ह्या इलेक्ट्रॉनला सर्क्युलर मोशन साठी त्याला पाहिजे एफसीबी. मग इथे एफसीबी कोणामुळे मिळते, तर लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रॉन वरती चार्ज असतो निगेटिव्ह आणि न्यूक्लियस मध्ये चार्ज असतो पॉझिटिव्ह. तर हे जे झाले दोन चार्जेस, आणि दोन चार्जेस मध्ये काय असते, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते.
दोन चार्ज मध्ये काय असते, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे आणि हा फोर्स प्रोव्हाइड करणार आहे त्या इलेक्ट्रॉनला नेसेसरी फोर्स. ओके, तर निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन, पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस यांच्यामधला जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, तर तो फोर्स प्रोव्हाइड करतो त्या इलेक्ट्रॉनला नेसेसरी एफसीबी फॉर द सर्क्युलर मोशन. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ एफसीबी. दिस इज द एक्झाम्पल ऑफ एफसीबी. An electron, fourth example, an electron revolves. An electron revolves around the nucleus. Around the nucleus of an atom. आणि त्या इलेक्ट्रॉनला नेसेसरी इलेक्ट्रॉन एफसीबी मिळतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मुळे. The necessary FCB is provided by the electrostatic force of attraction. The electrostatic force of attraction. Electrostatic force of attraction between negative charge electron and positively charged nucleus of an atom. Okay, so these are the examples of centrifugal force. In next lecture we discuss about the centrifugal force. बघू आपण ते काय असते.